नमस्कार मित्रो, माझे नाव राजेंद्र मारुती जाधव, विद्यालयाचे नाव न्यू इंग्लिश स्कूल उबळे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। विद्यार्थी मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ मिळवा। आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील घटक क्रमांक 1 समरूपता या घटकासाठी 10 गुण आहेत। या घटकातील भागांची आपण माहिती पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रो, घटक क्रमांक 1 समरूपता गुण आहेत। या घटकासाठी 10 गुणांचे प्रश्न परीक्षेत या घटकावर विचारले जाणार आहेत। यामध्ये खाली दिलेले मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला मुद्दा आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। 2 नंबर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। 3 प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। 4 त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म। 5 3 समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे झालेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर। 6 त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म। या 7 मुद्द्यांची या घटकामध्ये आपण चर्चा करणार आहोत। चला जरा आठवूया विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी मध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण याचा अभ्यास केलेला आहे। गुणोत्तर व प्रमाण, आता ए आणि बी या 2 संख्या असतील तर त्याचं गुणोत्तर कसं लिहितो? a/b किंवा त्याला काय लिहितो आपण? b या पद्धतीने आपण ती गुणोत्तर लिहित असतो। आता या संकल्पनेचा वापर साधारणपणे आपण धन वास्तव संख्यांचा विचार करतो हे आपल्याला माहीत आहे। यामध्ये रेषाखंडाची लांबी असेल किंवा एखाद्या आकृतीचं क्षेत्रफळ असेल तर ही धन वास्तव संख्या असते। आता या ठिकाणी एक त्रिकोण ABC दिलेला आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाचा अभ्यास आपण 8वी आणि 9वी मध्ये केलेला आहे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे। आता या त्रिकोणामध्ये हा BC हा पाया आहे। BC हा काय आहे? पाया आहे। आणि AD ही काय आहे? उंची, कारण A ह्या शिरोबिंदूतून काढलेली ही काय आहे? लंब उंची आहे। ह्या उंचीवरच पाया असतो, म्हणून हा BC ला आपण काय म्हणणार आहे? पाया, आणि AD ला काय म्हणणार आहे? उंची। म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय माहिती आहे आपल्याला? त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची। आता या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ दाखवण्यासाठी आपण त्याला असं लिहितो चिन्हामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2। आता याचा पाया काय आहे? BC, आणि याची उंची काय आहे? AD ही उंची आहे। या ठिकाणी AD लंब हा BC ला आहे आणि हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा आपण सूत्र अभ्यासलेला आहे। याचाच उपयोग करून पुढील 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरामध्ये या सूत्राचा वापर करणार आहे। या त्रिकोणामध्ये आपल्याला पाया आणि उंची महत्त्वाची माहित पाहिजे। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तुम्हाला 3 त्रिकोण दिसतात। त्रिकोण ABC आहे, त्रिकोण PQR आहे, त्रिकोण XYZ आहे। आता ह्या पहिल्या त्रिकोणामध्ये याचा पाया आणि उंची आपल्याला माहिती पाहिजे। या ठिकाणी शिरोबिंदू A मधून हा बाजू BC वर लंब काढलेला आहे, म्हणून या ठिकाणी पाया काय झाला? BC झाला। उंची काय झाली? ही लंब उंची AD लंब BC ला आहे म्हणून उंची झाली। आता या ठिकाणी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 पाया काय आहे? BC, आणि उंची काय आहे? AD ही त्याची
उंची आहे. म्हणजे या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची पाहायला मिळालेलं आहे. आता दुसरा त्रिकोण मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, आता बरेचसे विद्यार्थी काय सांगतात, जो तळाला दिसतोय त्याला पाया म्हणतात, आरपी हा पाया म्हणतात. पण ज्या बाजूवर लंब उंची टाकलेला आहे, लंब काढलेला आहे, ती बाजू म्हणजे पाया असतो. आता या ठिकाणी दुसऱ्या आकृतीत शिरोबिंदू P मधून बाजू QR वर लंब टाकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रेख SP PS लंब बाजू QR वर लंब आहे. या ठिकाणी AD लंब BC होता. तर मग PS लंब QR वर आहे म्हणून QR काय झाला, पाया झाला आणि ही काय झाली, उंची झाली. त्रिकोणाची आकृती फिरवलेली आहे. रेग्युलर आपल्याला ही आकृती बघायची सवय झालेली असते, पण परीक्षेमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती येतात. म्हणून या ठिकाणी हा पाया होईल. म्हणून या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR चिन्हात लिहिले, त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ बरोबर 1/2. आता याचा पाया काय आला पहा, QR आला आणि उंची काय आहे, PS आहे. ज्यामध्ये पाया आणि उंची निश्चित सांगता आली पाहिजे. त्यानंतर पुढील 3 नंबरचा आपल्याला 3 नंबरचा तो त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण XYZ. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल रेख XT लंब कोणत्या बाजूला आहे, लंब बाजू YZ ला काय आहे, लंब आहे. आता हे लंब बाजू YZ वर लंब काढलेला आहे. म्हणजे ही बाजू आहे तो आपला काय झाला, YZ पाया आणि उंची काय आहे, ही उंची आहे. म्हणजे या घटकामध्ये आपल्याला शिकत असताना पाया आणि उंची ही त्रिकोणाची आपल्याला निश्चितपणे सांगता आली पाहिजे. त्रिकोणाची आकृती कशी फिरू द्या, पण पाया आणि उंची आपला चुकता कामा नये. आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल XYZ, त्रिकोण XYZ चे क्षेत्रफळ बरोबर काय येणार, 1/2. पाया काय आहे याचा, ZY गुणिले उंची काय आहे, XT. म्हणजे पाया आणि उंची आपल्याला निश्चितपणे सांगता आली पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळे मी त्रिकोण घेतलेले आहे. तुम्हालाही परीक्षेत अशा प्रकारच्या आकृती येतील, त्यामधील पाया आणि उंची निश्चित तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पुढील मुद्दा, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. आता या ठिकाणी कोणतेही 2 त्रिकोण दिलेले आहेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC, दुसरा आहे त्रिकोण PQR. आता त्रिकोण ABC मध्ये आपल्याला पाया आणि उंची लगेच सांगता येईल बघा. त्रिकोण ABC मध्ये पाया काय आहे, याच्यावर उंची काढल्या म्हणजे पाया काय आला, BC पाया, आणि उंची काय आहे, व उंची AD आहे. उंची काय आहे, AD आहे. पाया आणि उंची आपल्या लगेच लक्षात येते. त्यानंतर त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये PS ही काय आहे, उंची आहे आणि पाया काय आहे, QR, कारण याच्या या बाजूवर ही उंची काढलेली आहे, लंब काढलेला आहे, त्यामुळे QR हा काय झाला, पाया झाला. त्रिकोण PQR मध्ये पाया काय आला, पाया QR आला व उंची काय आहे, PS आहे. आता या 2 त्रिकोणांचं गुणोत्तर आपण पाहणार आहोत. गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR
आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ सूत्र काय आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. मग पाया किती आहे पहिल्या त्रिकोणाचा, BC, आणि उंची काय आहे, ED आहे, छेद त्रिकोण PQRचा क्षेत्रफळ काढणार आहे. त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. मग या ठिकाणी पाया काय आहे, QR हा पाया आहे, QR पाया, आणि उंची काय आहे, PS ही उंची आहे. आता या ठिकाणी 1/2 काय होणार आहे, एकमेकाला कॅन्सल होणार आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC गुणिले AD आणि छेद QR गुणिले PS. या ठिकाणी ह्या पाया आणि उंची आहेत. म्हणून दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तरा एवढं असतं. यावरून आपल्या काय लक्षात येते, दोन समरूप त्रिकोणांचे दोन यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची, पाया व संगत उंची, पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते, गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असती. या ठिकाणी कोणतेही दोन त्रिकोण घेतलेले आहेत आणि ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. या ठिकाणी 1/2 ला 1/2 कॅन्सल झालं, पाया आणि उंची आली, पायाने उंची आलेली आहे. समजा एका त्रिकोणाचा आपण एका त्रिकोणाचा पाया B1, उंची H1 आणि क्षेत्रफळ A1 व दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2, उंची H2 आणि क्षेत्रफळ A2 ही आहेत. या ठिकाणी आपण पायाला B1
बेस, एच म्हणजे हाईट, ए म्हणजे एरिया. एका त्रिकोणाला B1 H1 A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाला B2 H2 A2 हे अक्षरे वापरलेले आहेत. म्हणून क्षेत्रफळांची या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आले? क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं आहे? पाया आणि उंचीच्या प्रमाणात. काय आहे? पाया आणि उंची. मग पहिल्या त्रिकोणाचा पाया काय आहे? B1 आणि उंची काय आहे? H1. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे? B2 आणि याचा काय आहे? H2. बरोबर गुणोत्तर म्हणजे याला A1 छेद A2 सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे A1 छेद A2 बरोबर B1 च्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा आपला पहिला गुणधर्म त्या गुणोत्तराचा. कोणतेही दोन त्रिकोण असतील तर नंबर 1 आहे दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR दिलेला आहे. पहिल्या त्रिकोणाची उंची AD आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची PS आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांची उंची H काय आहे? समान आहे. मग याची उंची काय आहे? AD आणि याची उंची काय आहे? PS. आता उंची समान असेल तर गुणोत्तर कशी येतात? आता यापूर्वीच आपण शिकले की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानुसार ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं लिहिता येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ पाया आणि उंचीच्या प्रमाणात. पाया काय आहे? BC आणि उंची काय आहे? AD. त्यानंतर दुसरा त्रिकोण काय आहे गुणोत्तर पाहणारा? त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. मग याचा पाया काय येणार आहे? QR आणि उंची काय येणार आहे? PS ही त्याची उंची येणार आहे. आता आपण या ठिकाणी पाया असेल तर त्याला अक्षर काय म्हणलेलं आहे? B1 आणि उंची असेल तर काय आहे त्याला? H1 आणि दुसरा पाया B2 आणि H2 आहे. या ठिकाणी काय समान आहे? पाया उंची समान आहे. मग उंची काय? AD हे समान आहे. म्हणून या ठिकाणी BC गुणिले H आणि QR गुणिले H. म्हणजे H ला H कॅन्सल झालं. म्हणजे BC आणि QR हे काय आहेत? पाया आहेत. आणि त्या पायालाच आपण काय म्हणणार आहे? B1 आणि B2. म्हणजेच जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल, दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं असतं? पायांच्या प्रमाणात. म्हणून समान उंची असलेल्या समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. संगत पायांच्या प्रमाणात असतात. या ठिकाणी उंची समान आहे तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात. अट दुसरी आहे दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. या ठिकाणी पाया पहिल्याचा पाया आपण B1 घेऊ आणि दुसऱ्याचा पाया काय घेऊ? B2. या ठिकाणी पाया काय आहे? त्रिकोण ABCचा BC आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे? YZ. म्हणजे पाया समान आहेत. मग आता त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला माहित आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल XYZ
आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया आणि उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं. मग पहिल्याचा पाया काय आहे? BC आणि उंची काय आहे? AD आहे. दुसऱ्याचा पाया काय आहे? YZ आणि उंची काय आहे? XT. आता या ठिकाणी याचा पाया आणि त्रिकोण ABCचा पाया आणि त्रिकोण XYZ पाया समान आहे, म्हणजेच B1 छेद, आता उंचीला आपण H1 घेऊया, B2 आणि H2. पाया समान आहे म्हणजे पाया काय होईल? एकमेकाला कॅन्सल होईल, म्हणून यांचं गुणोत्तर आहे ते काय येईल? उंचीच्या प्रमाणात येईल. काय येईल? उंचीच्या प्रमाणात. म्हणून समान उंची असलेल्या त्रिकोणांची समान पाया असलेल्या समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे या ठिकाणी पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात आणि उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात. म्हणजे याला थोडक्यात आपण असं A1 छेद A2 बरोबर उंचीच्या प्रमाणात म्हणजे काय लिहिणार? H1 छेद H2. अशा पद्धतीनं दुसरी ही अट आहे. अट 3 आहे बा, दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची समान असेल. आता या ठिकाणी पाया आणि उंची, पायाला काय आपण मानूया? पहिल्याचा पाया B1, दुसऱ्याचा पाया B2. पहिल्याची उंची पहिल्या त्रिकोणाची H1 आणि दुसऱ्याची उंची H2. या ठिकाणी डायरेक्ट चिन्हामध्येच आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ. आता ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया व संगत उंचीच्या प्रमाणात, म्हणून पहिल्याचं B1 H1 आणि दुसऱ्याचं B2 H2. आता या ठिकाणी दोघांचे पाय समान आहेत, उंची समान आहे, म्हणजेच या ठिकाणी पायाला पाया कॅन्सल, उंचीला उंची कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी उरलं 1/1. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/1. म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इकडे भागाकारात आहे, तिकडे कुठं जाईल? गुणाकारात जाईल. म्हणून या दोन त्रिकोणामध्ये जर पाया आणि उंची जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे काय असतात? समान असतात. पाया व समान पाया व उंची असलेल्या समान पाया व उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे काय असतात? समान असतात. क्षेत्रफळे समान असतात. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल वर्क सुद्धा आपल्या लक्षात येईल. समजा पहिल्याचा पाया 8 घेतला, उंची 4 घेतली. दुसऱ्याचाही पाया 8 घेतला, उंची 4 घेतली. 8 चौक 32 भागिले 2 16. 8 चौक 32 भागिले 2 16, म्हणजे याचं क्षेत्रफळ 16 आलं आणि याचंही क्षेत्रफळ 16 आलं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की या दोन त्रिकोणांची पाया आणि उंची समान असतील तर त्यांची क्षेत्रफळे काय असतात? समान असतात.